कृषी वार्तामध्ये मित्रांनो नमस्कार. प्रथम व्हिडिओला आताच लाईक करून घ्या. चॅनलवरती जे नवीन सदस्य मित्र आलेले आहेत त्यांनी आपले पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी वार्ता चॅनल इथे सबस्क्राइब करून बेल आयकॉन पण इथे क्लिक करून घ्या. तर मित्रांनो आपलं हे कांदा रोप आहे 18 दिवसाचं आज बरोबर झालेला आहे आणि याला तणनाशकाची फवारणी आपण 3 दिवसापूर्वी येथे दिलेली आहे. सर्वांनी तो व्हिडिओ इथे पाहिलेला असेल. तर मित्रांनो तणनाशक मारल्यानंतर तण आपल्याला एकही या रोपवाटिकेमध्ये दिसणार नाही. जबरदस्तपणे तणांचं नियंत्रण या तणनाशकामुळे आपल्याला इथे झालेलं आहे. आदामा कंपनीचं डेकल आपण इथे वापरलेलं होतं आणि आज रोपवाटिकेमध्ये मित्रांनो जर आपण पाहिलं तर आपण पाहू शकता, स्वतः आपण आपल्या नजरेने पाहून घ्या. तर जबरदस्त रिझल्ट मित्रांनो आपल्याला तणनाशकाचा इथे भेटलेला आहे. तर पाहू शकता कुठंही आपल्याला तण दिसणार नाही. तर पाहू शकता एकदम छोट्या पद्धतीमध्ये तण होतं. तेव्हाच आपण मित्रांनो तणनाशकाची फवारणी इथे दिलेली होती. 2 ते 3 पानावरती तण होतं. तर तण छोटा असताना आपण तणनाशकाची फवारणी जर केली तर अशा प्रकारे आपल्याला रिझल्ट भेटू शकतात. आपल्याला तणनाशकाचा जो झटका आहे तो पण आपल्या रोपाला थोड्याफार प्रमाणामध्ये मित्रांनो बसलेला आहे. आपण पाहू शकता रोप जे आहे आपलं थोडं पिवळं इथे पडलेलं आहे. तणनाशक मित्रांनो कोणतंही जर आपण वापरलं तर आपल्याला रोपवाटिकेला इथे झटका बसणारच आहे. ते आपण इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि आता या झटक्यामधून बाहेर काढण्यासाठी आपण याला फवारणी इथे देणार आहोत. आपण 1-2 दिवसामध्ये ही फवारणी घेणार आहोत. आज मी तुम्हाला ते औषध इथे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ इथे बनवलेला आहे. आपण या फवारणीमध्ये औषध कोणतं घेणार आहोत ते तुम्हाला मी इथे प्रथमतः दाखवून घेणार आहे. तर यामध्ये प्रथमतः मित्रांनो आपण 3 औषधे इथे घेतलेलं आहे. यामध्ये आपण प्रथमतः एक कीटकनाशक घेणार आहोत. बुरशीनाशक आहे, एक टॉनिक आहे. कीटकनाशकामध्ये आपण ॲक्ट्रा इथे घेणार आहोत. आपल्या रोपवाटिकेवरती येथे मावा असू द्या, थ्रिप्स असू द्या, याचं थोडंफार प्रमाणामध्ये नियंत्रण करण्यासाठी ॲक्ट्रा आपण इथे घेणार आहोत. थायमोथॅक्झम यामध्ये कंटेंट आहे. यामध्ये अँट्रोकॉल बुरशीनाशक आपण घेणार आहोत. आपल्या रोपवाटिकेवरती सध्या धुक्याचं जर वातावरण इथे असलं तर आपण करपा वगैरे घालवण्यासाठी अँट्रोकॉल इथे वापरणार आहोत. आणि नॅनो बूस्टर या बरोबर ते आपण घेणार आहोत. टॉनिक स्वरूपामध्ये काम करणार आहे. नॅनो बूस्टर घेण्याचं कारण मित्रांनो यामध्ये 11 ते 12 कंटेंटचं मिश्रण आहे. त्यामुळे आपल्या रोपवाटिकेला चांगल्या प्रकारे इथे टॉनिक मिळणार आहे. त्यामुळे आपण नॅनो बूस्टर इथे घेणार आहोत. तर अशा पद्धतीमध्ये ही फवारणी मित्रांनो आपली असणार आहे. जबरदस्त कॉम्बिनेशनची फवारणी ही आपली असणार आहे. आणि निश्चित आपल्या रोपवाटिकेला यामधून बाहेर काढण्यासाठी ही फवारणी आपल्याला चांगल्या प्रकारे इथे उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे ही पूर्ण फवारणी आपण 1-2 दिवसामध्ये आता इथे करून घेणार आहोत. तर मित्रांनो प्रॅक्टिकल आपण आता फवारणीला सुरुवात करणार आहोत. तर यामध्ये ॲक्ट्रा आपण एका पंपासाठी 1 पाऊच येथे घेणार आहोत. रोपवाटिकेला मित्रांनो ही फवारणी आपण देणार आहोत. आणि यामध्ये बुरशीनाशक आहे, नॅनो बूस्टर आपल्याबरोबर ते आहे. तर मित्रांनो पाऊच आपण इथे पूर्ण फोडून घेणार आहोत. 5 ग्रॅमचा पाऊच मित्रांनो ॲक्ट्राचा आहे. थायमोथॅक्झम 25% WW यामध्ये मित्रांनो आहे. तर पूर्ण पाऊच आपण टाकून देणार आहोत. मावा असू द्या, थ्रिप्स असू द्या, तुडतुडे वगैरे असू द्या, तर पूर्ण कंट्रोल ॲक्ट्राने येथे होणार आहेत. बुरशीनाशक आपण यामध्ये टाकणार आहोत. बुरशीनाशकाचं प्रमाण आपण 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम येथे घ्यायचं आहे. आपल्याला बुरशीनाशक जर प्रमाण समजत नसेल तर मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण इथे काट्यावरती मोजून दाखवणार आहे. 30 ग्रॅम म्हणजे किती घ्यायचं आहे. तर अँट्रोकॉल आपण इथे घेणार आहोत. प्रोपिनेब 70% WP यामध्ये कंटेंट मित्रांनो आहे. आणि आपला जो येणारा करपा वगैरे आहे, मर आहे, ते याच्यामुळे आपली कंट्रोल इथे होणार आहे. तर मित्रांनो हे झाकण जे आहे ते 40 मिलीचं झाकण आहे. आणि आपण बरोबर ते आता 10 ग्रॅम याचं करणार आहोत. 10 ग्रॅम कितीवरती होतं ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला 30 ग्रॅम इथे करण्यासाठी सोपं पडणार आहे. 40 मिलीचं आपण जे झाकण इथे घेतलेलं आहे, जे आपलं माप आहे ते आपण इथे ठासून इथे बुरशीनाशक भरायचं आहे. जेणेकरून जे आपलं माप होणार आहे ते 10 ग्रॅमचं बुरशीनाशक प्रमाण आपलं इथे होणार आहे. तर मित्रांनो अशा रीतीने आपण अँट्रोकॉल इथे 30 ग्रॅम इथे बरोबर घेतलेला आहे. आणि आता टॉनिक म्हणून आपण नॅनो बूस्टर यामध्ये टाकणार आहोत. एकच कॅप्सूल मित्रांनो आपण रोपवाटिकेसाठी इथे वापरणार आहोत. तर अशा पद्धतीमध्ये कॅप्सूल मित्रांनो आहे. तर एकच कॅप्सूल यामध्ये आपण सोडून देणार आहोत. रोपवाटिकेसाठी मित्रांनो एकच कॅप्सूल आपण वापरायची आहे. तर पाहू शकता
अशा पद्धतीमध्ये यामध्ये 11 कंटेंट मित्रांनो पूर्ण दिलेले आहेत. ह्युमिक, फॉल्विक, सेविड, सिलिकॉन, ॲल्जिनिक ॲसिड, मेंटॉल, ॲक्सिन, सायटोकॅनिन असे वेगवेगळे कंटेंट मित्रांनो यामध्ये आहेत.